नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे काय होणार आहे तर इंद्रा स्वतः राणीला घेऊन आता घरी येणार आहे. कारण इंद्राने आणि राणीने म्हणजे पर्सनली इंद्राने राणीला सांगितले की मी तुझ्याशी या विषयावर बोलेल, मला वेळ हवा आहे, मान्य आहे, पण तू आपल्या घरी राहायला चल, त्यानंतर आपण दोघं एकत्र राहूनही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. हा विश्वास आता इंद्राला निर्माण झालेला आहे आणि तो विश्वास त्याने राणीला सुद्धा दिलेला आहे. कारण राणी आपल्यापासून दूर राहण्याने आपल्याला त्रास होतो या गोष्टीची जाणीव इंद्राला होते आणि त्यामुळं आपल्यामधले गैरसमज सुद्धा वाढू शकतात हे इंद्राच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळंच इंद्राने तो निर्णय घेतलेला आहे. त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे उर्मिला वहिनी काहीही करू शकतात आणि त्या माझ्या आणि राणीच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून त्याने हा निर्णय घेतलेला आहे आणि तो राणीला घरी घेऊन येत आहे आणि अक्षरशः राणीला त्याने उचलून आणलेला आहे. तेव्हा मात्र त्या रत्नाई त्याचबरोबर अजित या सगळ्यांनी फुलांचा वर्षाव केलेला आहे आणि राणीचं पुन्हा एकदा महाडिकांच्या घरी जंगी स्वागत झालेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उर्मिलाची तर हकलपट्टी होणारच आहे, पण त्याचबरोबर या तनिषाची सुद्धा हकलपट्टी होणार आहे आणि अशा पद्धतीने होणार आहे की तनिषाला कुठे तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपण डिटेलमध्ये पाहूया. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता उर्मिला घरातल्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करत असते. कारण तिचं असं म्हणणं असतं की तुम्ही राणीच्या बाबतीत एवढा सगळा विचार करत आहात, पण तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येते का राणीला तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही आहे, तिला काहीही देणं घेणं नाही आहे. कारण राणी कशी आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. कारण ती एक नंबरची स्वार्थी आहे, अप्पलपोटी आहे, तिला फक्त स्वार्थ दिसतो. तेव्हा मात्र अजितला खूप राग येतो आणि अजित भयानक चिडलेला असतो. अजित म्हणत असतो की वहिनी बास झालं, तसे तुम्ही राणी वहिनींच्या बाबतीत जे काही केलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे. तेव्हा ती म्हणत असते तुम्ही अजित भाऊजी पार्सलबद्दल बोलताय का, त्या पार्सलबद्दल. तेव्हा अजित म्हणतो की नाही, मी आता सगळ्यांना सगळं सांगून टाकणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मी शांत राहावं, पण मी शांत राहणार नाही आहे, मी सगळ्यांना सगळं सांगून टाकणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे राणी वहिनीच्या बाबतीत जो काही गोंधळ घातलेला आहे ते सगळं सांगणार आहे. तेवढ्यात इंद्रा तिथे येतो आणि इंद्रा विचारू लागतो काय झाले अजित. मग आबा त्याचबरोबर मालती रत्नाई सगळेजण तिथं असतात आणि अजितला थांबवण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणजे तनिषा म्हणत असते की काय झाले, आपण सगळे जेवायला जमलोत ना, मग कशासाठी हे सगळं, सोडून दे ना अजित, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे आता इंद्रा म्हणतो की नाही अजित बोल, काय झालंय मला सांग, मला कळलं पाहिजे. असं जेव्हा इंद्रा सांगत असतो तेव्हा मात्र अजित आता सांगायला सुरुवात करतो. तो सांगू लागतो की हे सगळं जे काय आहे ना ते फक्त आणि फक्त उर्मिला वहिनींमुळं घडलेलं आहे. उर्मिला वहिनींनी आज काय केले माहिती आहे का, तर उर्मिला वहिनींनी आज राणी वहिनींची बॅग भरून मला दिलेली आहे आणि मला सांगितलेलं होतं की इंद्रा दादाने द्यायला सांगितलंय. सुरुवातीला मला तसं वाटलं, मग सगळे म्हणू लागतात की मग, तर अजित सांगतो की हो मी त्यांची बॅग द्यायला त्यांच्या घरी गेलो होतो. हे ऐकता क्षणी इंद्राला असा राग येतो. त्याचबरोबर आबा मालती त्याचबरोबर रत्नाई सगळेजण तिथं असतात. सगळ्यांना खूप राग आलेला असतो. सगळ्यांचा अगदी सगळ्यांच्या रागाचा अगदी तिथं गोंधळ उडालेला असतो आणि इंद्रा इतका भडकलेला असतो, म्हणजे रागाचा भडका उडालेला असतो. इंद्रा म्हणतो की काय सांगतोस अजित तू. तेव्हा अजित म्हणतो की हो, आणि हे सगळं घडलेलं आहे ना ते फक्त आणि फक्त या उर्मिला वहिनींमुळं. तेव्हा इंद्राच्या लक्षात येतं की म्हणजे माझ्या आणि राणीच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण करायचं काम उर्मिलाने केलेलं आहे. इंद्राचा पारा जाम चढतो. इंद्रा चिडलेला असतो. इंद्रा म्हणत असतो की बास, आतापर्यंत तुम्ही हेच करत आलेला आहात आणि तुम्ही पूर्णपणे खोटं बोलत आहात असं म्हणत इंद्रा ओरडत असतो. तेव्हा मात्र इकडे उर्मिला म्हणत असते की राणीला बॅग आणि कपडे लागतील ना, म्हणून मी ते दिले होते आणि तिच्या काळजीनंच देत होते. तेव्हा इंद्रा म्हणतो की कसं आहे उर्मिला वहिनी, तुम्ही राणीच्या बाबतीत किती काळजी करता आणि काय करता हे मला चांगलंच माहिती आहे. तुम्हाला राणीची किती काळजी वाटते, तुम्ही तिची किती काळजी करू शकता याबद्दल काही शंकाच नाही आहे. त्यामुळं तुम्ही राणीची बाजू घेऊन बोलूच नका, कारण तुम्ही कशा आहात आणि काय करू शकता हे घरातल्या प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळं इथून पुढं माझ्या आणि राणीच्या मध्ये जर येण्याचा तुम्ही प्रयत्न केला
तर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे. काही झालं तरी आमच्या दोघांच्या मध्ये पडायचं नाही, हे कायमस्वरूपी तुम्ही लक्षात ठेवा, असं इंद्रा रागाने सांगत असतो. तेव्हा मात्र घरातले सगळे इंद्राला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण इंद्रा मात्र जाम चिडलेला असतो. त्याला खूप राग आलेला असतो. तो म्हणत असतो की नाही, हे जे काही चाललेलं आहे ना उर्मिला वहिनींचं, ते सहन करण्यापेक्षा जास्त चाललेलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही आहे ते कधीही खपवून घेतलं जाणार नाही. इकडे राणीची आई आणि त्याचबरोबर बुवा दोघंही देवाच्या समोर असतात. त्यांना बरं वाटत असतं की आज इंद्रा येऊन गेला आणि इंद्राने घरी आल्यानंतर आबांची चौकशी बुवांची चौकशी केली, आईशी तो बोलला. या सगळ्या गोष्टीमुळं त्यांच्या मनातली जी भीती असते की पोरांच्या आयुष्यात काही झालंय का, पोरांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आहे का, हे सगळं जे काही असतं ते गैरसमज दूर झालेले असतात आणि त्यांना असं वाटत असतं की बरं झालं जावई बापू येऊन गेले ना, ते एक चांगलं झालं, असं त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळं त्यांच्या दोघांच्याही डोक्यामधलं जे टेन्शन आहे ते कमी झालेलं असतं. तर इकडे आबा, मालती, त्याचबरोबर रत्नाई सगळे इंद्राला समजवत असतात की अरे बास झालं की एवढे दिवस राणी गेली, आता तिला घेऊन ये बरं, तिला फोन करून सांग बरं यायला, असं सगळेजण सांगू लागतात. तेव्हा इंद्रा म्हणत असतो की हो येईल ती 2 दिवसात, मला बोलले तशी, मी जाऊन आलो तिच्याकडे आज, असं जेव्हा इंद्रा सांगत असतो तेव्हा आबा म्हणतात काय. तेव्हा इकडे तनिषा म्हणते एवढंच काय, राणीने डबा पण पाठवला होता इंद्रासाठी स्पेशल, आणि त्याच्यामध्ये ठेसा, वांग्याची आमटी आणि त्याचबरोबर भाकरी असं तिनं जेवण दिलेलं होतं. हे ऐकल्यानंतर आबांना त्याचबरोबर इकडे मालतीला बरं वाटतं. म्हणजे ती तिकडे गेलेली असली तरीही आपल्या नवऱ्याची तेवढीच काळजी घेत आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली असते. म्हणजे उर्मिला त्याचबरोबर बाकीचं कोणी कितीही प्रयत्न केला, कितीही कान भरण्याचे प्रयत्न केले, तरीही राणीला तिच्या नवऱ्याची किती काळजी आहे हे स्पष्टपणे आपल्या समोर येत असतं. तर इकडे राणी इंद्राला फोन करायचं ठरवते आणि ती थांबलेली असते. गोठ्या तिला चिडवत असतो आणि त्याच वेळी इंद्राचा राणीला फोन येतो. तेव्हा राणी म्हणते पण तुम्ही कसं काय फोन केलात. तेव्हा इंद्रा म्हणतो की मला आठवण आली म्हणून फोन केला. आता हे ऐकता क्षणी राणीला सुद्धा खूप छान वाटू लागतं. राणी म्हणत असते खरंच. तेव्हा इंद्रा म्हणतो की हो खरंच आठवण आली म्हणूनच कॉल केलेला आहे. आणि दोघंही एकमेकांशी बोलत असतात. आणि तेव्हा मात्र राणीला जरा बरं वाटायला लागलेलं असतं. तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं आहे, म्हणजे आता काही आपलं नातं तुटणार नाही, आहे मार्गावर येतंय हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे राणी इंद्राला म्हणत असते काय झालं. तेव्हा इंद्रा म्हणतो की राणी तू मला सांगितलं का नाही आहे, म्हणजे तुझ्याकडे बॅग पाठवलेली होती, या सगळ्या गोष्टी घडल्या, याबद्दल तू माझ्याशी का बोललेली नाही आहे. उर्मिला वहिनींनी हे सगळं जाणून बुजून केलेलं होतं ना. राणी म्हणते ठीक आहे ना, त्यांचा स्वभाव आपल्याला माहीत नाही आहे का कसा आहे ते, त्याच्यामुळे त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचं आहे, असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा राणी म्हणत असते की जाऊ द्यावं एवढं काय त्याच्यामध्ये, तुम्हाला माहिती आहे ना त्या कशा आहेत ते, आणि मग आपण बघूया ना काय करता येते ते. ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि मग मात्र आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता राणीला घ्यायला आता बुवा त्याचबरोबर इंद्रा दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आलेला असतो. तिथे बुवा त्याचबरोबर राणीची आई सगळेजण तिथं असतात आणि ते म्हणत असतात काय झालं इंद्रजित सर. तेव्हा इंद्रा म्हणत असतो की काय नाही, राणीला घेऊन जायला आलो मी. सगळेजण पाहतात आणि सगळ्यांना भारी वाटतं, कारण इंद्रा स्वतः राणीला घ्यायला आलेला आहे, ही गोष्ट खरंच खूप पॉझिटिव्ह आहे असं त्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि ते सगळेजण पाहत असतात. तेव्हा राणी म्हणत असते काय झालं. तेव्हा इंद्रा म्हणत असतो की चल राणी. मग राणी म्हणते की मी आलेच असं म्हणत ती इंद्राला घेते आणि बाहेर जाते. इंद्राला म्हणते काय झालं सर, तुम्ही तर मला सांगितलं होतं ना की तुम्हाला वेळ हवा आहे. तेव्हा इंद्रा म्हणतो हो मी तुला सांगितलं होतं मला वेळ हवा आहे, त्यामुळं पण आत्ता माझ्या डोक्यात आहे की आपण घरी जाऊन एकत्र राहून पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. कसं आहे माहिती आहे का, ऑलरेडी माझ्या डोक्यात वेगवेगळे विचार चालू आहेत आणि त्यामध्ये जर आपल्या नात्यांमध्ये कोणी फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर मला ती गोष्ट अजिबात चालणार नाही. त्यामुळे मी असा विचार केलेला आहे की आपण गेलं पाहिजे आणि मी तुला घ्यायला आलेलो आहे, असं इकडे राणीला इंद्रा सांगत असतो. तेव्हा बुवा त्याचबरोबर आई या दोघांनाही आनंद झालेला असतो. तेव्हा राणीसुद्धा तयार होते, कारण राणीला पण कधी एकदा घरी जाते असं झालं होतं. इंद्रा सरांशिवाय राणीसुद्धा राहू शकत नसते, हे सगळं राणीच्या डोक्यात सुरू असतं. आणि तेव्हा मात्र राणी म्हणते की बरं झालं, म्हणजे मनातल्या मनात तिला असं वाटत असतं की बरं झालं इंद्रा सर मला घ्यायला आले ते, आता मात्र मी घरी जायला तयार आहे असं तिच्या डोक्यात सुरू होतं.
आता मात्र इकडे बुवा त्याचबरोबर आई दोघांनाही आनंद झालेला असतो. फायनली या गोष्टी कुठंतरी समोर आलेले असतात आणि त्याचबरोबर इकडे राणीला सुद्धा छान वाटत असतं. आणि मग इंद्रा राणीला म्हणतो की मग निघायचं ना आता. तेव्हा राणी म्हणते की हो, असं म्हणत आता निघालेले असतात. बुवा त्याचबरोबर आई राणीची ओटी भरते, तिला कुंकू लावते आणि त्यांना निरोप देते. तेव्हा राणी मनातल्या मनात विचार करत असते, खरंच इंद्रा सर किती चांगले आहेत. म्हणजे मला असं वाटत होतं की काय माहिती मला इथे किती दिवस राहावं लागणार आहे किंवा काय होणार आहे, पण स्वतः इंद्रा सर मला घ्यायला आले आणि आता मला ते तिकडे घेऊन सुद्धा चाललेले आहेत. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा हे सगळं जे काही घडत आहे त्यामुळं आता राणीला खरंच भारी वाटलेलं असतं. आता राणी इंद्राबरोबर निघालेली असते. इकडे आई आणि बुवा दोघांनाही आनंद झालेला असतो. आपल्या लेकीचा संसार सुखाचा होतोय हे त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत असतं आणि त्यांना सुद्धा छान वाटत असतं. तर इकडे मालती त्याचबरोबर आबा रत्नाई चहा घेत बसलेले असतात. तेवढ्यातच त्यांना दारात गाडीचा आवाज येतो. सगळेजण म्हणतात की इंद्रा तर ऑफिसला गेला होता, एवढ्या लवकर माघारी कसा आला. आणि मग तनिषा आवरत असते. तनिषा जेव्हा पाहते इंद्रा तिला आलेला दिसतो तेव्हा मात्र तनिषा म्हणते की हे सगळं काय आहे, म्हणजे इंद्रा आलाय आणि आत्ता माघारी कसा आलाय आणि त्याच्याबरोबर कोण आलंय बरं, कोण आहे ती व्यक्ती, हे सगळं तिच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि त्याच वेळी ती पाहते तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण समोर इंद्रा आणि त्याचबरोबर राणी असतात. आणि आता मात्र कळायचं बंद झालेलं असतं या तनिषाला, कारण तिला असं वाटत होतं की राणी आणि इंद्रा या घरात माघारी आलेच नाहीत पाहिजे, पण राणीला घेऊन इंद्रा हा घरी आलेला असतो आणि हा सगळ्यात आनंदाचा क्षण असतो. घरातल्या सगळ्यांच्या बाबतीत खूप आनंदाची गोष्ट असते. आणि इंद्राने स्वतः राणीला उचलून आणलेलं असतं. राणी जेव्हा येत असते तेव्हा इंद्रा राणीला उचलून घेतो आणि तो घरात घेऊन येत असतो. सगळेजण पाहत असतात, सगळ्यांना खूप कौतुक वाटत असतं, छान वाटत असतं. फायनली कुठंतरी ह्या गोष्टी मनापासून घडत असतात. राणीला सुद्धा छान वाटत आहे. त्याचवेळी रत्नाई आबा अजित सगळेजण म्हणतात की थोड्या वेळ थांबा, आणि मग राणीला तसंच थांबवलं जातं. आणि मग फुलं घेऊन येतात आणि फुलांच्या पाकळ्या उधळल्या जातात आणि राणीचं इंद्राच्या आयुष्यात हे जंगी स्वागत झालेलं असतं आणि सगळेजण खुश झालेले असतात. आबांना तर खूप आनंद झालेला असतो. फायनली राणी आली आहे, कारण राणी घरी नाही आहे तर आबांना सुद्धा करमत नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.